काणकोण गोवा येथील जवाहर नेहरू विद्यालयात झाली. गोवा विद्यापीठाच्या गोवा मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS ही पदवी मिळवली. त्यांना उत्कृष्ट यशासाठी सुवर्ण पदक मिळाले होते. नंतर त्याच कॉलेजमधून त्यांनी MD पेडियाट्रिक्स पूर्ण केले. त्यानंतर लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मधून वैद्यकीय अनुवंशिकता मेडिकल जेनेटिक्स या विषयात DM केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात हैदराबाद येथील CDFD सेंटर फॉर DNA फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नॉस्टिक्स या संस्थेत कनिष्ठ स्टाफ वैज्ञानिक म्हणून सुरू केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी संशोधन कार्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत. हैदराबाद येथील NIMS NIMS येथे 2008 मध्ये वैद्यकीय अनुवंशिकता विभाग चालू करण्यात त्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर अश्विन दलाल DBT व DST यांच्या विविध टास्क फोर्सेसचे सभासद आहेत. देशात व विदेशातील वेगवेगळ्या जर्नल्समध्ये त्यांचे 144हून अधिक जास्त पेपर्स प्रसिद्ध झाले. MBBS आणि MD पेडियाट्रिक्स या शिक्षण कामाच्या पुस्तकाकरता त्यांनी काही प्रकरणे लिहिलेली आहेत. मणिपाल येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेजचे ते ॲडजंक्ट व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. ते सोसायटी ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ मेडिकल जेनेटिक्सचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर दलाल यांची मिशन प्रोग्राम ऑन पेडियाट्रिक्स रेअर जेनेटिक डिसऑर्डर इन द इंडियन पॉप्युलेशन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या कामासाठी प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. 2018 मध्ये CDFD संस्थेच्या चिकित्सा विभागात डॉक्टर दलाल यांच्या नेतृत्वाखाली टीमने दुर्मिळ रोग असलेल्या भारतीय रोगांमधील 2 व 3 जीन्स ओळखून काढले. 2019 मध्ये डॉक्टर दलाल आणि त्यांची टीम यांनी केलेल्या अभ्यासामुळे ADCY5 या जीनमध्ये म्युटेशन झालेले दिसून आले. त्यामुळे एका दुर्मिळ अनुवंशिक रोगासाठी यशस्वी उपचार पद्धती शोधून काढण्यास मदत झाली. CDFD सारख्या प्रतियश संस्थेत डॉक्टर दलाल यांचा असा हा यशस्वी प्रवास 15 वर्षांहून जास्त चालूच आहे आणि पुढे ते चालू राहणार हे नक्कीच. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. अश्विन दलाल यांची आणखीन एक छोटीशी खास ओळख सांगतो. ते म्हणजे त्यांचे खास स्माईल, नेहमी स्मितहास्य. मला वाटते रिसर्च करताना एखादा प्रॉब्लेम आला तरी ते स्माईल करत असतील आणि त्यांना लगेच तो प्रॉब्लेम सॉल्व्हही होत असेल. डॉक्टर दलाल कीप स्माइलिंग. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अश्विन दलाल यांचा सत्कार करावा.